नमस्कार मंडळी, कसे तुम्ही बरेत ना? तर आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग आपल्याला इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपण महाराष्ट्रात असतो तर आपल्या मराठी भाषेमध्ये बिग बॉस येत आहे. तर सगळ्यांनी जाऊन आपल्याला बघायचं आहे बिग बॉस मराठी. तर आपण सगळं बघतो हिंदीमध्ये. काय आता बघितलं ना तुम्हाला कसं चाललंय काय नाही. तर दोन बायकाचा नवरा आलेला आहे, काय चाललंय, काय कोण कुणाला मारतंय, कोण कुठं काही सुद्धा आपला फरक पडत नाही, आपल्याला काही घेणं देण्याचं नाहीये. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आता मित्रांनो की आपल्याला मराठी बिग बॉस आलेला आहे, तर असं व्हायरल करायचं मराठी बिग बॉस की बोलू नका. आणि आपला एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक ऍक्टर म्हणजे कोण? आपला दादा म्हणजे मराठी माणूस म्हणजे रितेश देशमुख, आपला मस्तपैकी हिरो फेमस. आपल्या आता महेश मांजरेकर साहेब नाही आहेत, ठीक आहे, त्यांची काय तर काहीतरी असेल इश्यू, म्हणजे कुठे शूटिंग वगैरे असेल किंवा काय असेल, त्याच्यामुळे ते नाही येऊ शकले. पण आपले दादा एक नंबर आहेत. म्हणजे आता जेव्हा शो चालू होईल, बिग बॉस चालू होईल आणि विकेटचा वार येईल, तेव्हा समजेल की आपले रितेश दादा काय काय करामती करतात काय नाही. तर आपण बघूच आता ते काय काय करतात काय काय नाही. पण त्यासाठी आपल्याला पहिलं आपलं मराठी माणसाचं बिग बॉस येणार आहे, सगळी मराठी माणसं असणार, सगळं मराठीमध्ये बोलणार, भांडणं बी होणार, शिव्या पण एकमेकाला देणार, सगळं होणार ह्याच्यामध्ये. तर बघायला मजा येते. म्हणजे ही 100 दिवस ना बघायला लय भारी मजा येते. ठीक आहे, त्याच्या आली OTT वाली भिकार आहेत, ती हिंदीवाली भिकार आहेत, त्यांना काय समजत नाही. असं वाटतं कोण कोणाला उठून सुटून मारतं, त्यावरनं बाहेर सगळ्या शिवाय देतात, कोण कोणाला बघत नाही काय नाही. येड्यासारखी चाळी चालली ती शिवानी, तशी आपली येड्यागत बोलते, पाय खाजवते, परत त्याचं जेवण बनवते. चाललंय आपलं, जाऊ द्या, चला कटारी आहे तसाच हे सगळं बघत होतो मी अलविश बाय साठी आपलं कटाऱ्यासोबत. जाऊ द्या, ठीक आहे. पण आपला मराठी बिग बॉस आता येतो म्हणल्यावर आपण सोडणार थोडीच आहे भाई. हिंदीपेक्षा मराठीला प्राधान्य आपल्यामध्ये जास्त आहे, तुम्हाला माहीत आहे. मराठी माणसाला आपण सपोर्ट करणार एक नंबर माणूस आहे. त्याच्यामुळं तर चला आता आपण ना मराठी बिग बॉस लय बघायचं आहे, तर त्याची ॲड आपल्याला पहिली तर केली पाहिजे. पण काय करू, आपल्याला बोलवत नाही तो, बोलवायला पाहिजे मराठी. मग बघा कसं त्याने जमीन होते. तर तुम्ही बघायचं मित्रांनो मराठी बिग बॉस 28 तारखेला संध्याकाळी.